आपण पातळ पदार्थ मोजमापन करण्याची कृती करणार आहोत. हे 500 मिलीलिटरचं माप आहे. हे 200 मिलीलिटरचं माप आहे. हे 100 मिलीलिटरचं माप आहे. हे 50 मिलीलिटरचं माप आहे. हे 20 मिलीलिटरचं माप आहे. हे 500 मिलीलिटरला आपण अर्धा असे म्हणतो. हे 100 मिलीलिटरला आपण हातपाव असे म्हणतो. मिलीलिटरला छटाक म्हणतो. 200 मिलीलिटर आणि 50 मिलीलिटर हे माप, ह्या मापांना दोघांना पावशेर असे म्हणतो. 500 ml त्याला अर्धा लिटर म्हणतात. हे पावशेर मिलीमीटरला 250 मिलीलिटर त्याला 2.5 म्हणतात. ते घेण्यासाठी आपण 200चे एक माप आणि 50चं एक माप, त्याला 250 मिलीलिटर म्हणजे पावशेर. मामा मला 5 लिटर तेल द्या. 5 लिटरचे 2 प्रकार आहेत. तर 200 मिलीलिटर आणि 50 मिलीलिटर याला पावशेर. ते पाऊण करण्यासाठी 200 मिलीलिटरचे 3 माप आणि 50 मिलीलिटरचे 3 माप, हे पहिला प्रकार. आणि दुसरा प्रकार हे 500 मिलीलिटरचा एक आणि 200 मिलीलिटरचे एक आणि 50 मिलीलिटरचे एक, त्याला पाऊण म्हणतात. हे 500 मिलीलिटर आणि 200चे एक माप आणि 50चं एक माप, याला पाऊण लिटर म्हणजे पाव कमी. 1 लिटरला पाव कमी, पावशेर कमी. म्हणजेच किती ml झालं ते? 750. व्हेरी गुड. चला आता दुसरा प्रकार सांगा. हे 200चे 3 माप म्हणजे 200 मिलीलिटरचे 3 माप टाकायचे. हे 2, 3 आणि 50 मिलीलिटरचे 3 माप टाकायचे. 1, 2, 3. हे दुसरा प्रकार. किती मिलीलिटर झालं मग ते सगळं? 750 मिलीलिटर म्हणजे पाऊण लिटर. लिटर. व्हेरी गुड. शाबास. सुरू. मामा मला 1 लिटर दूध द्या. ते 1 लिटरचे सगळे प्रकार आहे. ते 500चे, 200चे आणि 100चे, 50चे. तर 500 मिलीलिटरचे 2 टाकायचे. हं. 200 मिलीलिटर याचे आपल्याला 1 लिटर होण्यासाठी आपल्याला 5 माप टाकावं लागेल. मिलीलिटर याचे 10 माप टाकावं लागेल 1000 मिलीलिटर होण्यासाठी.
मागचे 20 माप टाकावे लागेल हं. आणि